ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू
प्रांजल, प्रांजल, हा. प्रार्थना ऐकलीस ना? आवाज येतो ना प्रार्थनेचा? हो. ओके, ठीक आहे. चल सुरुवात करूया. पहिला सुविचार आहे आपला आजचा, तो वाच. ज्याला विद्या हाच अर्थ वाटतो तो विद्यार्थी. स्वामी विज्ञानानंद. One whose sole interest lies in seeking knowledge is a true student. समजला का सुविचार काय आहे तो? प्रांजल, सुविचार समजला का? अर्थ समजला का सुविचाराचा? प्रांजल, हो, समजलं. काय वाटतो सांग बरं, एक्सप्लेन कर लवकर लवकर, आपल्याला पुढे पण जायचंय. विद्या म्हणजे शिक्षण आणि शिक्षण जे मुलं घेतात त्याला विद्यार्थी म्हणतात. अर्थ अर्थ हा जो शब्द इथे वापरलाय ना, त्या अर्थ या शब्दाचा अर्थ कळला का तुला? काय ग? ज्याला विद्या हाच अर्थ वाटतो. अर्थ म्हणजे काय माहितीये इथे? मनी म्हणजे अर्थ या शब्दाचा दुसरा अर्थ हा सुद्धा आहे, पैसे, पॉवर वगैरे अशा टाईपचं. म्हणजे ज्याला विद्या हेच सर्वस्व वाटतं, अर्थ वाटतं, म्हणजे पैसे वाटतात किंवा धन किंवा त्याला आपण पॉवर म्हणतो, ताकद म्हणतो. ज्याला विद्या हेच ताकद वाटतं तोच खरा विद्यार्थी, आणि जो शेवटपर्यंत शिकतच असतो तो खरा विद्यार्थी. म्हणजे आपल्या प्रत्येक मनुष्य जातीतला प्रत्येक माणूस हा शेवटपर्यंत त्याच्या शेवटपर्यंत काही ना काहीतरी शिकतच असतो. प्रत्येक जण विद्यार्थीच असतो. पण जो विद्या घेताना ज्याला विद्या घेणं म्हणजे सतत शिकणं हीच एक पॉवर वाटते, तो खऱ्या अर्थाने विद्यार्थी असं म्हणता येतं. ओके, समजलं आता? हो. पुढे जाऊया. पुढचा सुविचार वाच. One thing only I know, and that is that I know nothing. नाव नाही, ते नो असं आहे. नो. ओके, ठीक आहे. पण अर्थ समजला का तुला या सुविचाराचा? या सुविचाराचा अर्थ समजला का? नाही. ओके, म्हणजे या सुविचाराचा अर्थ असा आहे की वन थिंग ओनली आय नो अँड दॅट इज दॅट आय नो नथिंग. म्हणजे म्हणजे मला एकच गोष्ट समजली आहे आणि ती गोष्ट म्हणजे ही आहे की मला काहीच माहिती नाही. मला एक गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे ती गोष्ट अशी की मला काहीच माहिती नाहीये. समजलं का आता? हे मी आता तुला मराठीत ट्रान्सलेशन सांगितलं, पण त्याचा अर्थ समजला का तुला ते सांग. हो. काय समजलं तुला, थोडक्यात सांगू शकतेस का? थोडक्यात सांगू शकतेस का प्रांजल? ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की मला एक गोष्ट चांगली माहिती आहे, ती अशी की मला काहीच पूर्ण माहिती नाहीये. म्हणजे या जगामध्ये एवढं वास्ट, म्हणजे एवढ्या प्रमाणात ज्ञान आहे किंवा एवढ्या काही गोष्टी आहेत लपलेल्या किंवा ज्या काही असतील आपल्याला माहिती असलेल्या, त्या सुद्धा जरी आपण बघितलं तरी त्या प्रत्येक गोष्टीमध्ये अशा काही ना काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला अजून कळलेल्याच नाहीयेत, अजून काहीच माहिती नाहीये त्याविषयी आपल्याला असं. आणि जे पण कोणती गोष्ट आपण शिकायला घेतो, आता तुम्ही शाळेमध्ये एखादा विषय शिकायला घेता, तर त्यातला काही थोडासा पार्ट तुम्हाला शिकवलेला असतो किंवा त्यामध्ये असतो, मांडलेला असतो. पण त्या विषयाच्या खोलवर आपण जितके जाऊ तितका तो विषय अधिक 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 आपल्याला समजत जातो. पण
एखादी कोणतीही गोष्ट आपण म्हणतो शिकायला घेतो किंवा आपल्याला जी काही माहिती असते आपण म्हणतो ती खरं तर ती का माहिती नसते आपल्याला, कारण आपण त्याच्या खोलात जाऊन कधी विचार करतच नाही ती गोष्ट काय असते वगैरे असं. म्हणजे कोणीच नाही करत इतका विचार. ज्यांना पण असं वाटतं, की मला हे माहिती आहे, मला ते माहिती आहे. असं बऱ्याच जणांना विचारतो आपण, की मग आता एखाद्या विषयाबद्दल मला सांग फक्त तुला माहिती आहे का हे? तर तो म्हणतो पटकन, की "हो, माहिती आहे मला." पण खरं पाहता त्यालाच काय किंवा आपल्याला कोणालाही काहीच माहिती नसतं त्या विषयाबद्दल. कारण त्या विषयाचा एक भाग, 1% फक्त आपल्याला माहिती असतो आणि त्या विषयाच्या खोलात ज्यावेळी आपण जातो, त्यावेळी तो विषय आपल्याला उलगडत जातो. पण तो सुद्धा खूप असतं त्यामध्ये, की त्यामध्ये शिकण्यासारखं, समजून घेण्यासारखं इतकं असतं, की आपल्याला ती गोष्ट जी काही आपल्याला माहिती असते, जेवढी 1% जी काही माहिती असते, ती 1%च असते. म्हणजे ती अ, काहीच माहिती नाहीये अशा बरोबरची असते. ओके. समजलं आता? हो. ओके. तर आजचा विषय काय आहे आपला? वाच बरं. जीवनातील लाख मोलाची औषधे. तुला औषधे म्हणजे माहिती आहेत का? औषधे आपण कशासाठी घेतो किंवा काय? तुला औषधांविषयी काय सांगायचंय का? पहिल्यांदा ते सांग. मग आपण पुढे आपल्याला बरं वाटत नसेल तर. आपल्याला बरं वाटत नसेल, तर आपण औषधं घेतो किंवा काही वेळेला असं सुद्धा होतं, की आपल्याला आपण आजारी पडू नये म्हणून सुद्धा आपण औषधं घेत असतो. ओके. तर काही जणांना ते शक्य होतं, काही जणांना नाही होत. काही जणांना जी काही औषधं असतात म्हणजे त्यातली काहीच घ्यायला नाही जमत. असं सुद्धा अशा वेगवेगळ्या कंडिशन्स असतात. पण आज आपण अशी काही औषधं शिकणार आहोत, जीवनातली लाख मोलाची औषधं आहेत ती. म्हणजे त्यांचं मोल जर आपण बघायला गेलो, तर खरं तर लाख मोलांचं आहे ते. म्हणजे त्यांची किंमत त्या औषधांची. पण ती आपल्याला निसर्गतःच मोफत मिळालेली आहेत, फुकट मिळालेली आहेत, म्हणजेच फ्री मिळालेली आहेत. तर अशा औषधांचा आपण आज अभ्यास करणार आहोत, ज्या औषधांचा वापर करून आपण अ, कायम निरोगी राहू शकतो. आपलं जीवन सुखी, समृद्ध करू शकतो. समजलं का काय विषय आहे आजचा? हो. ओके. तुला एखादं काय मी आता जे काही सांगितलं त्यावरून एखादं उदाहरण सुचतंय का तुला, की अशा प्रकारचं कोणतं औषध असेल बरं, जे खरं तर खूप लाख मोलाचं आहे, पण त्याची किंमत किंवा ते निसर्गतः मिळताना आपल्याला फुकट मिळतं. असं असं काही माहिती आहे का तुला? एखादी वस्तू किंवा एखादं औषध असं माहिती आहे का तुला कोणतं? प्रांजल, अनम्यूट करून ठेव तू, म्यूट नको करू. नाही माहित. ओके, ठीक आहे. चला मग आपण सुरुवात करूया. तर त्या औषधापैकी पहिलं औषध काय आहे प्रांजल? वाच बरं. निसर्ग. व्हेरी गुड. तर निसर्ग हा एक औषध आहे आणि आता ते कसं औषध आहे ते आपण बघूया. ओके. तर आपल्या घराबाहेर नैसर्गिक वातावरणात वेळ घालवणे, हे जे काही एक प्रकारचं औषध आहे ना, त्या औषधातून आपल्याला काय होतं, आपलं मानसिक बळ वाढतं, आपली एकाग्रता सुधारते आणि आपला आजूबाजूच्या वातावरणाशी संबंध वाढवते ही गोष्ट. जेणेकरून काय होतं, की आपण आता सध्या जास्ती आपण मोबाईलमध्ये वगैरे ते रील्स बघणं किंवा या गोष्टी किंवा गेम खेळत बसणं, अशा गोष्टींमध्ये आपण आनंद मानतो आणि तेच करत बसतो दिवसभर आणि त्यातून आपलं काय होतं, की आपला आनंदाची जी हे आहे ती कमी-कमी होत जाते. त्याच्यामुळे आपल्याला बाहेरच्या जगातला खरा जो काही आनंद आहे, निसर्गातला जो काही खरा आनंद आहे, तो पाहायची आपल्याला संधीच मिळत नाही आणि आपण तिकडे फिरकत सुद्धा नाही. आणि आपण त्या मोबाईलमध्येच आपण एक आपलं विश्व बनवून ठेवलेलं असतं आणि त्यामध्येच आपला वेळ घालवत राहतो. पण ज्यावेळी आपण निसर्गामध्ये बाहेर पडतो, त्यावेळी आपला हा जो मोबाईलमध्ये अडकून राहण्याचा हा जो काही मानसिक आजार आहे किंवा अजून अशा बऱ्याच गोष्टी असतील मानसिक आजारांच्या पद्धतींच्या किंवा अजून जे काही असतील. तर या सगळ्या प्रकारच्या मानसिक आजारांवरती आपल्याला बळकटी वाढवण्यासाठी काय उपयुक्त ठरतं? निसर्ग. ओके. तुला कधी अनुभव आहे का निसर्गामध्ये फिरताना तुला काय वाटतं सांग बरं मला? निसर्गामध्ये फिरतेस का कधी तू? प्रांजल, निसर्गामध्ये कधी फिरतेस का किंवा फिरली आहेस का कधी? हो, फिरते. कसं वाटतं मग तुला? कसं वाटतं निसर्गामध्ये फिरताना? मन फ्रेश वाटतं.
हो की नाही? छान वाटतं आणि ते मन अर्थातच काय की आपला जो खरा आनंद आहे त्या निसर्गामधला ते सुंदर हवा असते तिथे एक म्हणजे ती एकदम शुद्ध हवा असते. त्यानंतर ते पाणी वाहत असतं, पाण्याचा आवाज येत असतो. त्यानंतर प्राण्यांचा वगैरे असा हळू आवाज येत असतो. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येत असतो. झाडांच्या पानांचा वाऱ्याने हलणाऱ्या पानांचा आवाज येत असतो. अशा बऱ्याच सुंदर गोष्टी सूर्यप्रकाश सुंदर प्रकारे त्या झाडांमधून वाट काढत आलेला असतो. तर त्यातून कधी-कधी इंद्रधनुष्य बनलेलं असतं किंवा काय अशा सगळ्या नैसर्गिक सुंदर ज्या गोष्टी असतात, त्या आपल्याला निसर्गामध्ये गेल्यानंतर दिसतात. पण तिथे गेल्यानंतर मग त्या ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे आपल्या मनाची एकदम स्थिती बदलून जाते आणि आपण अचानक एकदम फ्रेश व्हायला लागतो. एकदम मानसिक बळ आपलं वाढतं आणि आपण मानसिकरित्या एकदम सुदृढ होत जातो त्या निसर्गामध्ये राहिल्यामुळे. ओके. समजलाय का पहिला पॉइंट प्रांजल? हो. ओके. पुढचा मुद्दा वाच. पुढचा पॉइंट काय आहे? व्यायाम. ओके. व्यायाम करतेस का प्रांजल तू? हो. ओके, व्हेरी गुड. तर व्यायाम हे सुद्धा एक औषध आहे आपलं. म्हणजे एक असं औषध आहे, की जे आपण नियमित करत राहिलो तर आपली हाडे मजबूत होतात. त्यानंतर आपले स्नायू एकदम बळकट होतात. त्यानंतर आपल्या हृदयाचं म्हणजे हृदयावर आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे, की हृदयाचे अनेक आजार आहेत आपल्याला. पण ते सगळे आजार व्यायामातून कमी होण्याची खूप चान्सेस असतात. कारण आपलं ज्यावेळी शरीर थकतं, आपण व्यायाम करून ज्यावेळी शरीर थकतं, तर त्यावेळी आपलं पूर्ण शरीर ते काम करत असताना त्यामुळे काय होतं, की आपल्या हृदयावरती पूर्ण हे येतो आणि हृदय आपलं ॲक्टिव्ह होत जातं त्यामुळे आणि हृदयाबरोबर ते सगळे ब्लड सर्क्युलेशन म्हणजे आपला रक्तप्रवाह पूर्ण शरीरभर होतो व्यवस्थित आणि अशा प्रकारे हळू आपलं हृदय आणि त्यानंतर रक्तवाहिन्या आणि अशा आपलं एकूणच पूर्ण आरोग्य सुधारत जातं. त्यानंतर आपली कार्यक्षमता वाढते. आपण व्यायाम केला ना सकाळी, तर आपली दिवसभर आपली काम करण्याची जी काही क्षमता आहे आपल्याला कधी-कधी असं मरगळल्यासारखं वाटतं किंवा काय ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या बंद होऊन जातात नियमित व्यायाम केल्याने आणि आपली कार्यक्षमता वाढत जाते. तर व्यायाम हा सुद्धा दुसरं एक महत्वाचं औषध आहे आपल्या निसर्गतः आपल्याला मिळालेलं जे मोफत औषध आहे त्यामध्ये आपल्याला व्यायाम सुद्धा येतो. पहिल्यांदा निसर्ग, त्यानंतर दुसरा व्यायाम. समजलंय का प्रांजल? हो. आणि तू व्यायाम करतेस त्यातून तुला काय वाटतं? काय अनुभव आहे तुझा? अजून नाही. काय काय समजलं नाही प्रांजल? अजून असं अनुभवलं नाही तुला. ओके. ठीक आहे. मग नियमित व्यायाम करायला सुरुवात केलास, की तुला हळू लक्षात येईल, की आपली एकूणच तब्येत सुधारते. अक्षरशः म्हणजे आपली स्किन सुद्धा आपली एकदम सुंदर दिसायला लागते. कारण आपलं ब्लड सर्क्युलेशन वगैरे व्यवस्थित होत असतं त्यावेळी आणि आपण एकदम छान दिसायला लागतो. परफेक्ट आपला बॉडी शेप वगैरे असेल किंवा जे काही आपल्याला हवं असतं त्यानुसार एकदम सुंदर आपलं दिसायला लागतो आपण. तर त्या व्यायामातूनच ह्या सगळ्या गोष्टी घडतात. कारण आपण नॅचरली तो व्यायाम केल्याने आपलं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा तर आपली हाडं मजबूत होतात, स्नायू मजबूत होतात. त्यानंतर हृदय आपलं काम करायला लागतं, ॲक्टिव्ह होतं. त्यातून मग ते पूर्ण शरीरभर रक्तप्रवाह जातो आणि त्यातून ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, बारीक-सारीक आजार आहेत, ते सगळे निघून जातात आणि आपली एकूणच कार्यक्षमता सुद्धा वाढते. आपला स्टॅमिना वाढतो असं. ओके. पुढे जाऊया. तिसरं औषध काय आहे? उपवास. उपवास. ओके. तर उपवास हा एक आपली संयम शक्ती वाढवण्याचा सुद्धा एक सोर्स आहे. तर कसं आहे, की महिन्यातून किमान 2 वेळा उपवास करणं गरजेचं आहे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी. ज्याने काय होतं, की आपलं पचन सुधारतं, चयापचय नियंत्रित होतं आणि आपलं एकूण आरोग्य एकदम सकारात्मक परिणाम होतो आपल्या आरोग्यावरती आणि आपलं पुन्हा पुढचं रुटीन आपल्याला करायला किंवा इथून पुढे उपवास केल्यानंतर पुढचे दिवस पुन्हा आपण जे काही जेवू, जे काही खाऊ, तर त्या सगळ्या गोष्टींना अ, व्यवस्थितपणे पचन सुधारण्यासाठी वगैरे ती मदत होते उपवास केल्यामुळे. तर महिन्यातून किमान 2 वेळा उपवास करणं हे जरी पॉसिबल आपल्याला झालं नाही, तरी आपण एक गोष्ट करू शकतो,
दर दिवशी करू शकतो आणि त्यातून आपलं या सगळ्या गोष्टी अतिशय मोठ्या प्रमाणात सुधारत जाऊ शकतात. तर ते काय आहे, की दर दिवशी 15 तास आपण उपवास करू शकतो. किमान 15 तास ज्यावेळी आपण रोज उपवास करू, त्यावेळी सुद्धा आपल्याला तीच आपल्याला बेनिफिट्स मिळणार आहेत. तर ते कसं करू शकतो आपण? तर आपण मागे पाहिलं होतं आठवतंय का तुला? की आपण संध्याकाळचं जेवण किती वाजता जेवायचं होतं आपण सांगितलं होतं? 7. हो का? तू तसं सुरुवात केलंयस का संध्याकाळी 7 वाजता जेवायला? का नेहमीप्रमाणे तुमच्या घरी जसे रात्री उशिरा जेवलं जातं तसंच चालू आहे? उशिराच आम्ही जेवतो. ओके, ठीक आहे. तर आपण आपला 15 तास कंटिन्युअसली उपवास या माध्यमातून करू शकतो. तर तो कसा जर संध्याकाळी जर आपण 7 वाजता हे केलं शेवटचं आपलं खाऊन झालं, जेवून झालं, की त्यानंतर आपण काहीच त्यानंतर खायचं नाही आणि रात्रभर आपण त्यानंतर आपण झोपेतच असतो ना त्यानंतर. त्याच्यामुळे त्यामध्ये काही विषय नाही आपला, की आपल्याला शक्तीची गरज आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही खायला पाहिजे सतत असं सुद्धा नाही. कारण दिवसभर आपल्याला खायला पाहिजे असतं, एनर्जी हवी असते आपल्याला काही ना काहीतरी काम करण्यासाठी. पण रात्री तर आपल्याला झोपायचं असतं. त्याच्यामुळे जास्त आणि तसंही आपल्या बॉडीला रात्री जास्त जेवणाची आवश्यकताच नसते. कारण ते पचतच नाही रात्रीचं जेवण जास्त. त्याच्यामुळे एकदा 7 वाजता आपण जे व्यवस्थित पोटभर जेवलो, की त्यानंतर मग आपण सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजे सकाळी 10 जर तुम्ही सकाळी 10ला वगैरे नाश्ता करत असाल तर किंवा त्याआधी केलं तरी सुद्धा चालेल असं. पण ते सकाळी जर 10 वाजता तुम्ही जर पहिला नाश्ता करत असाल, तर तुमचे ते 15 तास कंप्लीट होतात. आणि त्या 15 तासामध्ये जर तुम्ही रोज अशा प्रकारचं तुमचं रुटीन असेल, तर तुमची पचनक्रिया इतकी सुधारत जाते, की मगाशीच जसे आपण बेनिफिट बघितले, तर आपलं शरीर एकदम व्यवस्थित होतं. पचन आपलं सुधारतं आणि एकूणच बॉडी आपली आणि एकूणच आपलं जे काही आरोग्य आहे, त्याच्यावरती सकारात्मक परिणाम होतो या गोष्टीमुळे, उपवासामुळे. ओके. तर आपलं तिसरं जे औषध आहे उपवास, ते सुद्धा समजलंय का तुला? कशाप्रकारे आहे औषध? हो. तर तुला जमलं तर तू या पद्धतीने करणार का तुझं रुटीन आता? हो. व्हेरी गुड. पुढचा मुद्दा वाच. पुढचं औषध काय आहे? जंक फूड आणि फास्ट फूड टाळा. तर जंक फूड आणि फास्ट फूड का टाळायचं आपल्याला? कारण आपलं फास्ट फूड अर्थातच आपल्या बॉडीसाठी हानिकारक असतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. कारण ते व्यवस्थित शिजवलं गेलेलं नसतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आणि ते निसर्गतः बनलेलं असं पण नसतं. ते माणसाने काही ना काहीतरी बनवून हे वेगळे प्रकार करून त्यावरती प्रोसेस करून वगैरे बनवलेल्या त्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ते शरीरासाठी घातक आहेत. त्याच्यामुळे हे जर आपण टाळलं तर अर्थातच आपल्या शरीराला आपण एक वेगळ्या प्रकारे आपण बळकटी देऊ शकतो. म्हणजे आपण नेहमी चांगलं जे पोषक आहार आपण जो घेतो, त्यातून तर आपलं शरीर सुदृढ होतच जातं. पण त्याच्या विरुद्ध आपण जर जंक फूड वगैरे खात असू, तर तेच आपलं पोषण कमी-कमी व्हायची शक्यता असते. पण तेच जर आपण टाळलं, तर असं होतं की आपलं शरीर आपलं आपण शरीर आपण जे नेहमी पोषक आहार जो घेतो, तर त्यातून सुद्धा आपल्याला बळकटी मिळत जाते आणि त्याला अ, प ते ते जे पोषण आहे आपल्या शरीराला मिळणारं, ते कमी करणारे जे पदार्थ आहेत आपण ते सुद्धा टाळल्यामुळे ते सुद्धा कमी होतं. त्याच्यामुळे अर्थातच आपलं शरीर एकदम सुदृढ होत जातं आणि फास्ट फूडचे जे काही आपल्या आरोग्यावरती घातक परिणाम होतात, ते सुद्धा बंद होतात. आणि त्यानंतर आपल्याला असं म्हटलंय की उत्तम आरोग्य राखण्यासाठी फास्ट फूड आणि केलेले जे पदार्थ आहेत, ते आपण टाळले पाहिजेत. आणि आता मुलांसाठी म्हणजे तुमच्यासाठी किंवा आपल्या सर्वांसाठीच फास्ट फूड आणि जंक फूड टाळण्याचा फायदा काय आहे? तर आपली शरीराची योग्य वाढ होते. त्यानंतर आपला विकास होतो आणि त्यानंतर आपल्याला जे लठ्ठपणा किंवा असे जे काही फास्ट फूड खाल्ल्यामुळे जे काही आजार होतात, विकार होतात आपल्या शरीराला, ते सुद्धा कमी होतात. आणि त्यानंतर संबंधित आरोग्याचा जो काही धोका असतो त्या जंक फूड खाल्ल्यामुळे, तर तो सुद्धा धोका कमी होतो. त्याच्यामुळे जंक फूड आणि फास्ट फूड टाळणे हे सुद्धा एक प्रकारचं औषध आहे. समजलंय का? हो. ठीक ठीक. पुढे 5वं औषध काय आहे? हसणे. ओके. तू दिवसभरातून किती वेळ हसतेस वगैरे तू सांगू शकतेस का? नाही.
ठीक आहे. पण जास्तीत जास्त म्हणजे जितकं आपल्याला ज्या वेळी आपल्याला आपण सतत फ्रेश राहू, हसत राहू, आनंदी राहू, ते जितकं आपण आपली पूर्ण बॉडी आनंदी किंवा आपला संपूर्ण आपला जो काही दिवस आहे तो आनंदात घालवण्याचा प्रयत्न केला आणि जितकं आपण हसू थोडं-थोडं म्हणजे जे काही आपल्याला आनंद देणारे क्षण असतात त्यातून आपण जितकं हसायचा प्रयत्न करू, तेवढंच आपलं आरोग्य सुधारायची जास्त शक्यता असते. म्हणजे हसण्याने आपलं आरोग्य सुधारतं सुधारतं आणि आयुष्य वाढण्याची सुद्धा शक्यता असते असं सायंटिफिकली प्रूव्ह सुद्धा झालेलं आहे काही ठिकाणी. आणि लाफ्टर थेरपी सुद्धा त्या बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने केली जाते. लाफ्टर थेरपी म्हणजे ज्या पेशंट असतील तर त्यांना हसायला लावणं आणि त्या वेगवेगळे प्रकार त्यांना करून जेणेकरून त्यांचं जे काही आरोग्य हे आरोग्य म्हणण्यापेक्षा ज्यांना मानसिक आजार वगैरे झालेले असतात, अशा लोकांना अशा थेरपीची वगैरे जास्त गरज असते. तर त्या पद्धतीतून सुद्धा किंवा ते आपल्याला मानसिक आजार असणंच गरजेचं आहे असं सुद्धा नाही. आपलं रेग्युलर रूटीन सुद्धा आपल्याला त्यामध्ये सुद्धा आपण हसत राहणं हे जास्त गरजेचं आहे. त्यानंतर आपण खऱ्या हास्याचा किंवा त्या क्षणांचा आनंद घेत राहणे जास्त गरजेचं आहे. तर त्यातून काय फायदे होतात आपल्याला? तर ते असे आहेत, की आपला तणाव कमी होतो. त्यानंतर मनस्थिती सुधारते. त्यानंतर आपला जीवनाकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे, तो सकारात्मक होण्यासाठी मदत होते हसण्यामुळे. ओके. तर अशा प्रकारे हसणे हा सुद्धा एक हे सुद्धा एक औषध आहे. ओके. समजले का प्रांजल? हो. ओके. पटतंय का तुला या गोष्टी? ही औषधं तू वापरून बघणार का तुझ्या आयुष्यात? जेणेकरून तुला इतर ज्या औषधांवरती खर्च करायची गरज पडणार नाही आणि तुझं आरोग्य सुद्धा एकदम व्यवस्थित राहील. ते सुद्धा कसं मोफत म्हणजे फुकटात मिळणारे हे जे काही औषधं आहेत आपल्याला, तर ती अशा प्रकारची औषधं आहेत. ओके. तर तू ठीक आहे. पुढचा मुद्दा वाच आता. पुढचं औषध काय आहे? भाज्या आणि फळे. ओके. तर म्हणजे ही भाज्या आणि फळे कशासाठी आहेत, तर ती आपलं पोषक तत्व आहेत त्याच्यामध्ये जी आपल्या शरीराला जास्त गरजेची असतात. तर त्यातूनच आपल्याला मिळतात. भाज्यांमधून आपल्याला बऱ्याच प्रकारचे प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, कर्बोदके वगैरे असं ते कार्बोहायड्रेट्स वगैरे अशा सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातून मिळतात. फायबर्स. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरासाठी खूप गरजेच्या असतात. हो की नाही? तर तेच मग आपल्याला जेवढे पण आपल्या निसर्गाकडून मिळतात विविध ताजी फळे असतील किंवा भाज्या असतील त्या आपल्या नेहमीच्या खाण्यामध्ये आपल्या रूटीनमध्ये असणं गरजेचं आहे. जेणेकरून काय होईल, की त्यातून आपल्याला असे फायदे होतील, की आपल्याला जे काही शरीराला आवश्यक जीवनसत्वे आहेत, कार्बोदके आहेत, फायबर्स आहेत, प्रोटीन्स आहेत, ही सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातून मिळत जातील. खनिज आहेत. आणि त्यातून आपलं शारीरिक आरोग्य सुधरत जाईल. त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे, ती वाढत जाते आणि अशा प्रकारे यातून सुद्धा आपल्या आरोग्याला अधिक हे मिळतं आणि आपलं आरोग्य सुधारण्याला मदत होते. समजलंय का? हो. व्हेरी गुड. पुढे जाऊया. पुढचं औषध काय आहे? झोप. ओके. तर झोप हे कशा पद्धतीने औषध आहे असं आहे तर ते बघूया. तर झोपेची शक्ती म्हणजे आपण झोपल्यानंतर काय होतं, की आपली म्हणजे एक आपला मानसिक वाढ होते, आपला विकास होतो आपला. त्यानंतर आपला सर्वांगीण विकास होण्यासाठी सुद्धा झोप ही गरजेची आहे. म्हणजे किमान 8 तास किंवा 7 तास ही झोप आपली असलीच पाहिजे. म्हणजे आपल्या 24 तासापैकी 8 तास हे किमान आपली झोप जर असेल, तर आपण उरलेले जे काही तास आहेत, त्या तासांमध्ये आपण ॲक्टिव्ह राहू शकतो, ॲक्टिव्हपणे काम करू शकतो आणि आपला चांगल्यात चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. आपल्या दिवसभरातल्या ज्या काही कामांमध्ये आपल्याला जे काही काम करायचं असते, त्याच्यामध्ये आपण चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो, जर आपली 8 तासाची झोप पूर्णपणे पूर्ण व्यवस्थित झालेली असेल तर आणि ती शांत अशा प्रकारे झाली असेल तर. जर मनामध्ये काही विचार घेऊन किंवा त्या टेन्शन, भीती वगैरे अशा पद्धतीचे मानसिक हे घेऊन जर आपण झोपत असू तर ते सुद्धा आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. म्हणजे किमान जरी आपली झोप जरी पूर्ण झालेली असली किंवा 8 तासांची झोप झालेली असली, तरी त्यामध्ये हे जे काही विचार भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आपल्याला खच्चीकरण करणारे जे असतात, तर अशा गोष्टींमधून आपलं काय होतं, की ती झोप पूर्ण असून सुद्धा आपण दिवसभर फ्रेश राहू शकत नाही, ॲक्टिव्ह राहू शकत नाही असं. ओके.
तर त्याच्यामुळे पुरेशी झोप असणं गरजेची आहे. तर हे झोप सुद्धा हे एक प्रकारचं औषध आहे. पुढचं औषध प्रांजल काय आहे? सूर्यप्रकाश. ओके. तर सूर्यप्रकाश सुद्धा आपलं एक प्रकारचं औषध आहे. आता ते सुद्धा बघताना म्हणजे सूर्यप्रकाशात ज्यावेळी आपण जातो त्यावेळी सुद्धा आपल्याला एकदम प्रसन्न वाटतं. म्हणजे जर आपण घरामध्ये वगैरे बसलो असू किंवा एखाद्या कुठल्या खोलीमध्ये बंद खोलीमध्ये असतो त्यावेळी थोडासा जो काही प्रमाणात काळोख असतो किंवा तर ते आपल्याला थोडीशी निगेटिव्ह एनर्जी जाणवत असते. पण जर खिडकीतून एका ठिकाणाहून जेव्हा सूर्यप्रकाश आतमध्ये येत असतो, तर तेवढ्याच प्रकाशाकडे आपलं मन आकर्षित का होतं? कारण ती सकारात्मक ऊर्जा असते त्या सूर्यप्रकाशामध्ये किंवा घरामधून कशाला तर आपण घराच्या बाहेर पडून ज्यावेळी सूर्यप्रकाश आपण अनुभवतो ना प्रत्यक्षात, त्यावेळी सुद्धा तो खूप आनंद देतो आपल्याला, सकारात्मक ऊर्जा देतो आणि त्याचबरोबर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असणारं व्हिटॅमिन डी जे आहे ते आपल्या सूर्यप्रकाशातून मिळतं. म्हणजे सकाळी जे पहाटे जे कोवळं ऊन असतं, तर त्या उन्हामध्ये आपण चालायला किंवा जातो, चालायला, फिरायला जातो किंवा बसतो जरी किमान, त्यातून आपल्याला व्हिटॅमिन डीचं हे होतं आपल्या शरीरामध्ये वाढ होते. त्याचबरोबर आपलं त्याच्यातून काय होतं, की आपल्या हाडांचं आरोग्य सुधारतं, आपल्या हाडी मजबूत होतात आणि मनामध्ये सकारात्मकता सुद्धा येते सूर्यप्रकाशामुळे. हो की नाही? असं वाटतं की नाही सूर्यप्रकाश बघितल्यानंतर आपल्याला? हो. ओके. आणि अर्थातच हे जे काही आहे व्हिटॅमिन डी वगैरे जे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे, तर ते सुद्धा आपल्याला त्यातून मिळतं आणि अशाच प्रकारे सूर्यप्रकाश सुद्धा एक औषध आहे, जे आपल्या आरोग्याला चांगलं चांगलं ठरतं. पुढचा मुद्दा, पुढचं औषध. कृतज्ञता. कृतज्ञता. कृतज्ञता जोपासणं ही सुद्धा भावना जी आहे ती एक प्रकारचं औषध आहे. म्हणजे ती कशी, की आपण ज्यावेळी कृतज्ञता व्यक्त करतो. कृतज्ञता म्हणजे काय आता तर आपण एखाद्याला थँक यू म्हणतो. त्याने केलेल्या आपल्यासाठी जे काही समोरच्याने केलेलं असेल, तर त्याच्या बदल्यात आपण त्याला काहीतरी थँक यू म्हणतो तरी किंवा मग त्या बदल्यात आपण त्याची काहीतरी परतफेड तरी करतो. तर ती करण्याची जी काही प्रोसेस आहे, तर त्याला आपण कृतज्ञता म्हणतो. आभार प्रदर्शन करणे. तर निसर्ग असेल किंवा आपले आई-वडील असतील, शिक्षक असतील, आपले मित्र असतील, ते प्रत्येकजण आपल्याला काही ना काहीतरी देत असतात सतत. तर त्यांना आपण थँक यू म्हणतो, त्यांचे आभार मानतो. तर ही एक प्रकारची कृतज्ञता आहे आणि ते केल्याने काय होतं, आपलं मानसिक आरोग्य सुधारतं, आपल्या नात्यांमध्ये सकारात्मकता वाढते आणि आपलं भावनिकदृष्ट्या आपण सुदृढ होत जातो. आपलं कल्याण होत जातं आणि हे अशा प्रकारे सुद्धा आपलं आरोग्य सुधारत जातं. तर त्यामुळे कृतज्ञतेची भावना जोपासणं ही सुद्धा खूप गरजेची आहे. व त्याचबरोबर कृतज्ञता व्यक्त केल्याने आपल्याला त्या ज्या हव्या असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्या तितक्याच प्रमाणात आपल्याला अधिक मिळत जातात. जर आपण कृतज्ञता व्यक्त न करता त्याच्या उलट काही केलं किंवा कृतज्ञता व्यक्त जरी करत नसलो, तरी त्या गोष्टींचं काय होतं, की आपल्याला त्या गोष्टींचा लाभ होत नाही. म्हणजे ती गोष्ट आपण जरी भोगली किंवा उपभोगली किंवा ती आपल्याला घेऊन झाली आपली, तरीसुद्धा त्याचा हवा तसा लाभ होत नाही. पण तेच जर त्या गोष्टीचा आपण आनंदाने किंवा मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, त्याचे आभार व्यक्त करतो, ज्याने कोणी आपल्याला त्यासाठी मदत केली असेल किंवा जे काही केलं असेल, तर त्यावेळी जर आपण लगेचच मनापासून आभार व्यक्त करतो, त्यावेळी त्या गोष्टीचा आपल्याला पूर्णपणे हे होतो, लाभ होतो. म्हणजे आपल्याला त्याचा फायदा होतो. ओके. समजलंय का कृतज्ञता कशाप्रकारे औषध आहे? हो. ओके. तर पुढचं औषध काय आहे? मित्र. मित्र. मित्र किंवा मैत्रिणी जे काही आपल्या आयुष्यामध्ये जे असतात, आपल्याला खरा आनंद देणारे जे कोणी असतात आपले साथी, सोबती, ते सगळे आपल्याला औषधासारखे आपल्या आयुष्यात काम करत असतात. तर ते कसे? तर मैत्रीची शक्ती असते ती आपल्याला अ, कुठल्याही संकटामध्ये बळ द्यायला मदत करत असते. आपण जरी कुठेही असलो किंवा एखाद्या संकटामध्ये कधी सापडलो, तरी सुद्धा आपल्या लगेच मनात पहिलं नाव कोणाचं येतं? आपल्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं नाव येतं. कारण आपल्याला पूर्णपणे त्या आपल्या मैत्रीवरती विश्वास असतो, मैत्रीच्या शक्तीवरती विश्वास असतो. जेणेकरून आपण त्याला जर आपण मदतीची हाक दिली, तर सगळ्यात पहिल्यांदा तो आपल्यासाठी उभा राहणार किंवा ती आपली मैत्रीण आपल्यासाठी उभी राहणार. हा आत्मविश्वास आपल्यामध्ये असतो किंवा ही मैत्रीची शक्ती आपल्याला त्यातून एक मानसिक हे देत असते. तर त्याचप्रकारे यातून आपल्याला निरोगी मैत्री निर्माण करणे किंवा राखणे हे सुद्धा एक प्रकारचं औषध आहे. तर ते कशाप्रकारे किंवा त्यातून काय फायदे होतात? तर आपल्याला सामाजिक समर्थन म्हणजेच आपण समाजामध्ये वावरताना आपल्याला एक आपला मित्र आहे आणि जो आपल्याला एक
सामाजिक समर्थन प्रदान करतो. त्यानंतर आपलं भावनिक लवचिकता म्हणजे आपल्या मित्रांशी अर्थातच आपली भावनिक हे जोडलेली असते, एक नाळ जोडलेली असते, जेणेकरून मगाशी आपण जी म्हटली मैत्रीची शक्ती, जी आपल्याला कोणत्याही संकटामध्ये बळ देते किंवा तो मित्र आपल्याला मदत करणार हा आत्मविश्वास सुद्धा आपल्याला अधिक बळ देतं. तर अशा प्रकारे भावनिक लवचिकता वाढवते आणि आपुलकीच्या भावनेमध्ये योगदान देते. म्हणजे मित्रांसोबत अधिक आपला वेळ घालवल्याने किंवा अधिक वेळ घालवण्यापेक्षा जो खरा मित्र असतो तो त्यासोबत आपल्याला अधिक वेळ घालवायची गरज नसते. तो ज्यावेळी गरज असते त्यावेळी बरोबर उभा राहतो पाठीशी. तर असा खरा मित्र असतो. तर त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला त्यांच्यासाठी त्यांना वेळ देत बसणं किंवा त्यांच्यासोबत वेळ वाया घालवणं अ, हे मैत्रीचं लक्षण नाही. ते फक्त आपल्या आयुष्यामध्ये नुकसानकारक असतं. त्याच्यामुळे मित्र किंवा मैत्रिणीसोबत सुद्धा आपल्याला वेळ न घालवता त्यांच्यासोबत असं एक बॉन्डिंग निर्माण करायचं, की अशी एक मैत्रीची हे निर्माण करायची, की आपल्याला कोणत्याही संकटाच्या काळी किंवा आपल्या आपत्कालीन काळी किंवा जेव्हा सुद्धा कुठे गरज आपल्याला पडेल बारीक-सारीक गोष्टीमध्ये किंवा अगदी मोठ्या-मोठ्या गोष्टीमध्ये तिथे प्रत्येक ठिकाणी ते आपल्याला कामी येतील. ओके. पुढे पुढचा औषध काय आहे? ध्यान. ओके. तर ध्यान हे आपल्याला कशासाठी उपयोगी पडतं हे आपण शिकलोच आहोत. तर त्यातून आपल्याला एक विश्रांती म्हणजे आपलं संपूर्ण जे शरीर जे दिवसभर काम करून थकलेलं असतं, तर त्यापासून आराम देण्यासाठी, त्यानंतर आपलं पुन्हा पुढच्या कामासाठी लक्ष एकवटण्यासाठी सुद्धा आपल्याला ध्यान मदत करतं. म्हणजे आपल्यासाठी त्यात ध्यानाचे कसे फायदे होतात? आपलं लक्ष केंद्रित होतं, म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन आपलं चांगलं वाढत जातं. तणाव आपला कमी होतो आणि भावनिक नियमन सुद्धा होतं आपलं त्यातून. तर त्यामुळे ध्यान सुद्धा एक प्रकारचं आपलं औषध आहे. ओके. तर पुढचा मुद्दा काय आहे? सकारात्मक आचरण. हं. तर सकारात्मक आचरण म्हणजे काय? तर एक आपल्या कोणत्याही आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात येत जातात, तर त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला सकारात्मक अप्रोच आपला असला पाहिजे. तर तो सकारात्मक अप्रोच आपल्याला काय करतो, की ती एखादी गोष्ट जरी आपल्याला सुरुवातीला कठीण वाटत असली, तरी ती पुढे जाऊन आपल्याला ती सोपी होऊ शकते. पण तेच जर नकारात्मक आपला जर अप्रोच असेल एखाद्या गोष्टीविषयी, तर काय होतं, की आपल्या मनामध्ये आणि पूर्णपणे मेंदूमध्ये आपले ब्लॉकेजेस तयार होतात, की आपण ही गोष्ट करूच शकत नाही, होऊच शकत नाही माझ्याकडून. अशा पद्धतीने काय होतं, की आपण ते काम करायला सुद्धा घेत नाही आणि त्यामुळे काहीच होत नाही आपलं. म्हणजे ते काम होत सुद्धा नाही आणि ते जेवढं काही व्हायला पाहिजे होतं निदान तो नकारात्मक विचार न ठेवल्यामुळे जे काही झालं असतं ते सुद्धा होत नाही. ते अर्थातच आपलं पूर्णपणे नुकसान होतं नकारात्मक विचारामुळे. पण तेच जर सकारात्मक विचार ठेवला, त्याने काय होतं अगदी कठीणातली कठीण गोष्ट सुद्धा साध्य करायला मदत होते. त्याच्यामुळे आपल्याला त्यातून काय फायदा होतो म्हणूनच आपल्याला सकारात्मक वर्तन किंवा वृत्ती अंगी बाळगली पाहिजे आणि त्यातून काय फायदा होतो आपल्याला, की सकारात्मक विचारसरणीला प्रोत्साहन देतं आणि त्यातून आपल्याला अधिक सकारात्मक आपण होत जातो आणि प्रत्येक कामामध्ये आपण सकारात्मकता शोधत राहतो आणि अर्थातच नात्यांमध्ये सुद्धा सकारात्मकता असेल, तर ते नातेसंबंध सुधारायला मदतच होते. त्याच्यामुळे अशा प्रकारे सकारात्मक आचरण हे सुद्धा एक प्रकारचं औषध आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा प्रांजल. प्रांजल पुढचं औषध काय आहे? हं. मुक्या प्राण्यांवर प्रेम करा. तुला आवडतं का मुक्या प्राण्यांवरती प्रेम करणं, दया करणं या गोष्टी करायला आवडतात का तुला? हो. हो की नाही? तर त्यातून आपल्याला आनंद मिळतो कारण ते प्राणी जे काही असतात ते निस्वार्थ मनाचे असतात. म्हणजे त्यांना आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते. त्याच्यामुळे त्यांच्यावरती प्रेम केल्याने ते सुद्धा आपल्यावरती अधिक प्रेम करत असतात. आपल्याला संकटाच्या काळी प्राणी सुद्धा आपल्याला बऱ्याचदा मदत करतात. तर अशा प्रकारे मुक्या प्राण्यांवरती प्रेम करून आपण आपल्या आयुष्यात खरा आनंद अनुभवू शकतो किंवा खरं प्रेम जे काही असतं ते सुद्धा त्यांच्याकडून आपण शिकू शकतो. आणि त्यातून सुद्धा आपल्या आरोग्यावरती, आपल्या मनावरती सकारात्मक परिणाम होत जातात आणि आपण अधिक आपलं मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या आपण सुधारत जातो. तर अशा एका मिनिटात आता बंद होईल मीटिंग. लगेच जॉइन कर प्रांजल पुन्हा. ओके. तर समजलाय का हा मुद्दा? मुक्या प्राण्यांवर प्रेम करा आणि तो काय आहे? त्यातून काय फायदे होतात? हो. ओके. एका मिनिटात आता बंद होईल मीटिंग. ती पुन्हा जॉइन कर एकदा.